पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी। सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। नमस्कार, आजच्या कृषी वार्तात मी मीनल माळी आपलं स्वागत करते। 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज स्वातंत्र्य दिन देशभर उत्साहात पार पडला। लाल किल्ल्यावर पंतप्रधानांनी ध्वजारोहण करून जनतेला संदेश दिला, तर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। भारताच्या 70व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असून दुष्काळ असूनही मुबलक धान्य पिकवल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले। शेतकरी आणि सामान्य नागरिक यांचं हित आणि विकास हेच केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही सरकारचं ध्येय असून त्या दृष्टीनं सरकारनं गेल्या 2 वर्षात सामान्य नागरिकांशी संबंधित रेल्वे, घरगुती गॅस, ऊर्जा, रस्ते यामध्ये विविध सुधारणा घडवून आणल्या असल्याचं पंतप्रधान नरेंद्रताचा विकास आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं पंतप्रधान म्हणाले। केंद्र सरकारनं अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे। लोकप्रियता मिळवण्याऐवजी सुधारणांवर सरकारचा भर आहे। नव्यानं मंजूर करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांचाही लाभ होणार आहे, असं ते म्हणाले। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला। सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। समृद्ध संपन्न असा महाराष्ट्र तयार करून देशाच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडी बाजाराचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच झालं। शेतकऱ्यांना अडत्यांच्या जोखडातून मुक्त करून त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे क्लस्टर तयार करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। बाजारातील सर्व स्टॉल्सना भेट देत शेतकरी तसंच आदिवासी महिला शेतकऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला। आठवडी बाजार ठरलेल्या वारी ठरलेल्या ठिकाणी आठवड्यातून एकदा आयोजित होईल। विविध प्रकारचा भाजीपाला, फळं एकाच ठिकाणी मिळतील। उत्कृष्ट दर्जाच्या शेतमालाची विक्री होईल आणि इलेक्ट्रॉनिक काट्यामार्फत योग्य वजन मिळेल, अशी काही ठळक वैशिष्ट्ये या आठवडी बाजाराची आहेत। शेतीला पाणी, वीज आणि उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव दिला तर शेतकरी कधीच आत्महत्येचा विचार करणार नाहीत। त्यासाठी शोषण विरहित बाजार व्यवस्थेवर भर दिला जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली। हवामान आधारित पीक विमा योजनेला यंदा कमी वेळ मिळाला। या योजनेच्या राज्यस्तरावरील करारांमध्ये काही त्रुटी राहिल्या, मात्र पुढील हंगामाचे करार निश्चित करण्यापूर्वी त्यामध्ये शेतकरी भूमिक बदल केला जाईल, असं ते म्हणाले। पंतप्रधान पीक विमा योजना अधिक परिपूर्ण करण्यात येईल, तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजना राज्य सरकारकडून राबवल्या जातील, असं आश्वासनही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिलं। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार।